संतोष दादा बांगर आमदार यांच्या सोबत मला राहायचं. या माणसाला माणूसच नाही. हे माणूस कोणता गरीब जाओ, कोणत्या धर्माचा जाओ, कोणत्या जातीचा जाओ, त्याच्यासाठी हा माणूस या दुनियासाठी हा माणूस देव आहे. मी तर माणसात देव पाहतो वा. संतोष दादा बांगर यांच्यामध्येच मी देव शोधला आणि मी तो देव पाहिला. कोणामध्ये? संतोष दादा बांगर यांच्यासारखा आमदार या कधी आयुष्यात बघितला नाही. तुम्ही जर कुठं पाहिला असेल तर मला सांगा. अहो, लोक फक्त स्वतःचे घर भरायसाठी येतं, स्वतःचे बंगले, स्वतःच्या गाड्या आणि स्वतः प्रॉपर्टीच्या मागे लागलेले आहेत राजकारणामध्ये. पण असा देव माणूस मी कधी खरंच मित्र तुम्हाला खोटं नाही सांगा. मी मनातून, माझ्या मनातून बोलायला लागलो की मी असे आमदार बघितलेच नाही. संतोष दादा बांगर मला जर त्यांच्या सोबत राहायची जर काम पडलं ना, मला जर त्याने बोलले ना मला बाबा माझ्या सोबत राहायचं, मी माझं आयुष्य त्यांच्यासाठी अर्पण करील. अशा माणसासाठी मजाक नाही करत. खरं नाही. मी काय म्हणतो, मी दुनिया फिरून आलो. तुम्हाला काय सांगतो नागराव, मी दुनिया फिरून आलो. दुनिया फिरून आलो मी. तुम्हाला माहिती आहे मी कुठं राहिलो? मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता, दुनिया फिरून आलो. पण असा आमदार मी आयुष्यात बघितला ना. कोणी जाणार, कोणी जागा लागली बाई, कोणी लेकराला कॅन्सर झाला, कोणाला काही झालं, कोणी बिमारी झाली. अहो धडा काढून देतात हो. आणि हॉस्पिटलमध्ये फोन लावतात, मी अहो बाकी ताण घेऊ नका बाई, माय लढू नको. काय त्याची भाषा राजा मयाळू, आणि काय त्याचं प्रेम, आणि काय त्याचा स्वभाव आहे हो. कोण्या गोष्टीचा गर्व नाही, कोण्या गोष्टीचा हे नाही द्यायला. परत माणसा जर म्हणलं तर संतोष दादा बांगर याच्यासारखा माणूस अजून आयुष्यामध्ये कुठे पाहिला नाही. तुम्ही जर बघितला असेल तर मला सांगा. लाखात ही राजा दुनिया फिरून आलो ना, असा माणूसच नाही पाहिला मी, खरं सांगतो.